म्हणजेच नगरसेवक चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन. चला मॅच क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे बुमरा स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधामध्ये 18 नवी मुंबई आणि टॉस जिंकला 18 नवी मुंबई टीमने, ज्याचे संघ मालक आहेत सुनील पाटील, जे सारसोळी गावाचे समाजसेवक आहेत. आणि त्याचबरोबर बुमरा स्ट्रायकर्स टीमचे संघ मालक आदरणीय दीपक बाळाराम पाटील. आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि क्रिकेटचे निस्सम चाहते त्यांचा संघ देखील पाहायला मिळतोय. बुमरा स्ट्रायकर टीमचा कॅप्टन जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू योगेश भगत गॅरो आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर 18 नवी मुंबई या टीमचा आयकॉन खेळाडू आपण ओमी केणी. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पार चंदन मॅन फ्रॉम बोनकोडी आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय प्रभाकर निषाद. पहिलाच बॉल इथे गुडलिन स्पॉटवर पडल्यानं अपेक्षेपेक्षा कमी इथे उंची घेतली. फेकी थोडीशी खराब आहे. विकेट कीपर इथे चूक करत असताना एक धाव मिळते. बाईच्या स्वरूपात अंपायरचा इशारा येतोय. पहिल्या बॉलवर बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम अशी स्पर्धा एक दिवशी श्रृंखला. यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. लाईन पाहू शकाल ऑफस्टमच्या मारा ठेवला गेलाय आणि ही एक चांगली रणनीती आहे. प्रभाकर निषाद जर विचार केला तर कोपरी टीम मधून तो अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या वेगवान गोलंदाजाच्या यादीत आणि पंक्तीमध्ये या खेळाडूला पाहिलं जातं. पुन्हा एकदा भन्नाट वेग, चांगला स्ट्रोक लगावला जातोय. वेगाचं उत्तर वेगाने आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खूप चांगला स्ट्रोक खूप टप्प्याच्या बॉलवर अगदी पूल केलाय आणि फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वराज म्हात्रे सध्याच्या घडीला इन फॉर्म आहे आणि अगदी कमी वयात ज्याने क्रिकेटची सुरुवात केली आणि गोठिवली गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला. पहिला षटकार. यावेळी देखील आपली बार पाहायला मिळते. बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल वेगाने. क्षेत्ररक्षक केल दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवलाय पण कुठेतरी थांबवलं जात आहे. बाईच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद देण्यात आली. बघा वेगवान गोलंदाज आहे त्यामुळेच बाउन्सरचे हे अस्त्र नेहमीच वापरलं जातं रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यामुळेच हीच रणनीती आखली जाते. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लगेच. मागच्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकलात ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा IPL सारख्या अशा मोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात कुणाल दाते सर, त्याचबरोबर उमेश म्हात्रे सर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेत. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवलं गेले. प्रभाकर निषाद वेगवान गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी या गोलंदाजीने केले. यावेळी देखील भन्नाट वेग. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर लगवला पण या षटकामध्ये 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. 8 धावा बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना टीम बुमरा स्ट्रायकर्स. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 8 धावा अशी सुरुवात म्हणावं लागेल. मागच्या मॅच मध्ये 92 धावांचं टार्गेट चेस करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये चॅलेंज ओव्हर हे देखील उपक्रम राबवला जातोय आणि ते चॅलेंज ओव्हर दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा कंपल्सरी. म्हणजेच हे षटक हे चॅलेंज ओव्हर असेल. चॅलेंज ओव्हर साठी गोलंदाज वापरला जातोय हर्षल माडवी. याचा पहिला बॉल इथे मिस करतोय स्वराज म्हात्रे. गोठुली गावाकडून बिलॉंग करतोय हर्षन पाटील.
हर्षन पाटील मॅन फ्रॉम गोठिवली, राकेश प्रतिष्ठान गोठिवली, RSC गोठिवली या टीम मधून खेळत असताना अनेक वर्ष चांगली कामगिरी राहिली. स्वराज म्हात्रे इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लगातारची 2 डॉट बॉलची सांगता होते. चॅलेंज ओव्हर मध्ये प्रेशर असेल बॅट्समन कडे, 20 धावा कराव्या लागतील अन्यथा मायनस धावा होतील. जेवढ्या धावा केल्या जातील तेवढ्या धावा मायनस होतील. यावेळी देखील टायमिंग होऊ शकलं नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे हेमंत पाटील, फॉर्मलिंग करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आज मंचावर अनेक मान्यवर आहेत. आपण धारावे गावचे एक लेजंड खेळाडू राजेश भोईर यांना पाहू शकाल. त्याचबरोबर सारसोळी गावातील लेजंड क्रिकेटर कॅप्टन देवनाथ म्हात्रे, माजिद बलोच, सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील असे अनेक खेळाडू आहेत. इथे फटका पाहू शकाल. हुचा स्ट्रोक लगवलाय, लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक, हुकचा फटका लगवलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धावा आल्यात आणि उर्वरित 2 बॉल मध्ये 12 धावा कराव्या लागतील चॅलेंज ओव्हर मध्ये. यावेळी ऑन साइडला ऑन ड्राय केला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्वराज म्हात्रे चांगली बॅटिंग करत असताना पण या चॅलेंज ओव्हरच्या चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आता गरज आहे 1 बॉल आणि 8 धावांची. अन्यथा जितक्या धावा या षटकामध्ये होतील त्याच्या अर्ध्या धावा इथे मायनस केल्या जातील. हे आहे चॅलेंज ओव्हर आणि पहिल्यांदाच या नवी मुंबईमध्ये या क्रिकेट या रबर बॉल मध्ये वापरलं जात आहे. औचित्य आहे सूरज दादा पाटील सन्माननीय नगरसेवक चषक 2024 चा हे पावसाळी क्रिकेटचा घमासान. शेवटचा बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. टायमिंग चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय चौकार. 4 धावा जरूर मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त धावा करू शकले 16 धावा, म्हणजेच 8 धावा मायनस केल्या जातील. हे आहे चॅलेंज, हे आहे क्रिकेट आणि हे आहे रबल बॉल क्रिकेटचा थरार. येस उमेश सर. चल आपण सन्मान करतोय आज या स्पर्धेसाठी अगदी लिजेंड खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे धारावी गावचे राजेश भोईर 40+ चे खेळाडू. त्यांना मी विनंती करतोय आपण समोर या. आपला सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून रवी मेहर लारा यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्याचबरोबर सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रवी मेहर लारा यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर बोनकोडे गावचे एक दिग्गज आणि नामांकित खेळाडू माजिद बलोच यांना सुद्धा मी विनंती करतो आपण समोर या. आपला सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. खरं तर आदरणीय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन पाहतोय तुम्ही. नगरसेवक ट्रॉफी 2024 आणि त्यानंतर राजेंद्र चौधरी आमचे मित्र आहेत त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजेंद्र चौधरी कोक्षित 40+ टीमचे एक चांगले खेळाडू, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमचे मंडप डेकोरेशनचे नितीन भाऊ यांना सुद्धा मी आमंत्रित करतो आपण समोर या. आपला सुद्धा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. यांच्या माध्यमातून मंडप इथे सजवण्यात आलेला आहे. नितीन भाऊ यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सन्माननीय श्री जनार्दन म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. जनार्दन म्हात्रे यांचा सन्मान तो केला जातोय. गणा म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
त्यानंतर जयेश मेहर यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. जयेश मेहर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला तर सर्वांचाच सन्मान झालेला आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय मनोहर राऊत यांनाही विनंती करतो, आपला सुद्धा शुभ सन्मान इथे राहिलेला आहे. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय श्री मनोहर राऊत यांचा सन्मान रवी मेहर यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. एक राहिला राजेंद्र मडवी यांनाही आमंत्रित करतो, आपण समोर यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजेश मडवी यांचा सन्मान होतोय रवी मेहर यांच्या उपस्थितीमध्ये. तर धन्यवाद, थँक्यू सो मच मान्यवर. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विघ्नेश मडवी यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रभाकर निषाद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि भरपूर चांगली गोलंदाजी या संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये राहिले. या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा केल्या. चॅलेंज ओव्हरचं तुमच्यापर्यंत आपण गणित पोचवतोय, कारण की चॅलेंज ओव्हरमध्ये 20 धावा करायच्या होत्या, फक्त 16 धावा करू शकल्या, म्हणजेच एकूण 24 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये. त्यामध्ये 16 मधील 8 धावा मायनस केल्या जाईल, कारण की चॅलेंज ओव्हर आणि चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं नाही, त्यामुळेच 8 धावा मायनस केल्या जातील. त्यामुळे टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावर. धावचीची संधी आहे. अंपायर थर्ड अंपायर कडे इशारा करत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून थर्ड अंपायर साठी मागणी केली आणि आमच्याकडे तशी सुविधा देखील आहे. tenniscricket.in 3 कॅमेऱ्यासह क्लीन अँड नीट टेलिकास्ट केलं जात आहे. पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बॉल पिकअप केला. स्टंपवर लावण्याआधी पॉपिंग क्रीज पार झाली की त्या अगोदरच त्यासाठी पाहणी करत असताना हे बघा विजन आपण पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. बॉल अडवलाय, त्यानंतर कशा पद्धतीने प्रभाकर निषाद च्या गोलंदाजीवर धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना हा अँगल पॉपिंग क्रीज आपण पाहू शकाल. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पाहायला मिळतो त्याप्रमाणे आणि अंपायरचा इशारा येतोय OUT. फलंदाज स्वराज म्हात्रेला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम बुमरा स्ट्रायकर्स संघाला. फलंदाज स्वराज म्हात्रे बॅक टू द डगआउट. पहिला गडी गारद होत असताना एक गडी बाद टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना 28 धावा. त्या मानाने जर पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या. चॅलेंज ओव्हर होती त्यामुळेच 20 धावा कंप्लीट करायच्या होत्या, त्या धावा कंप्लीट झाल्या नाही, म्हणूनच त्या षटकामध्ये फक्त 8 धावा मोजल्या जातील. आणि त्यानंतर प्रभाकर निषाद एक षटकार लगवल्यानंतर देखील कमबॅक केलंय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रभाकर निषादची पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम मच्छिंद्र स्मृती दारावे धीरज अभिमन्यू भोईर. टेनिस बॉल क्रिकेटचा हा सितारा ज्याने अनेक मालिकावीर, अनेक मॅन ऑफ द सिरीज आणि अनेक पारितोषिक आपल्या नावी केलाय आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर धीरज भोईर मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रभाकर निषादचं कौतुक करावं लागेल. रिद्धी सिद्धी कोपरी टीम कडून एक वेगवान गोलंदाज म्हणून अनेक वर्ष ज्याने गोलंदाजीची धुरा सांभाळली. शेवटचा बॉल यावेळी देखील भन्नाट वेग धारण केलाय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले तिसरं. 3 षटकांचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 28 धावा. काय गोलंदाजी होते. गोलंदाजाचं पृथक्करण आपण जर पाहिलं तर पहिलं षटक प्रभाकर निषाद फक्त 8 धावा दिल्या. त्यानंतर हर्षन पाटीलच्या षटकामध्ये 16 धावा आल्या, पण 8 धावा मायनस म्हणजेच त्या षटकामध्ये फक्त 8 धावा झाल्या. त्यानंतर मागच्या षटकामध्ये नुकतं झालेल्या षटकामध्ये प्रभाकर निषादने आणखीन एक षटक हाताळलं
आणि 12 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये 20 फक्त धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पावसाळी क्रिकेटमध्ये. धावा कराव्या लागतील. 92 सारख्या धावा अगदी आरामात चेस झाल्या. म्हणूनच इथे बुमराह स्ट्रायकर्स टीमला एक्सिलेटर दाबावं लागेल. 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. दीपक बाळाराम पाटील नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. आज आयोजक म्हणून कुशल 11 जय गणेश सारसोळे 30+ 40+ सारसोळे ग्रामस्थ या सगळ्यांचीच मेहनत आहे. पण ही संकल्पना ज्याने राबवली त्यांचं नाव आहे दीपक बाळाराम पाटील. त्यांचं देखील मी आभार मानतो या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मयूर पन्हाळकर. या खेळाडूने देखील विक्रम केलाय. बेलापूरची स्पर्धा आठवते. उपजिल्हा प्रमुख चषक ज्या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू. पहिलाच बॉल कुठेतरी बॅट आणि बॉलचा ताळमेळ नाही. बॅटनी स्पर्श होतोय. बॅटची एज लागली होती. सिंगल मिळते. आतापर्यंत पारचंदन हा कुठेतरी स्ट्रगल करतोय. त्याच्या बॅटमधून जरूर षटकार आला. बोनकोडे 11 बोनकोडे टीम फार्म 11 बोनकोडे टीम कडून हा देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातोय. वेगवान चेंडू आहे. अगदी लेग साइडला चेंडू पिचिंग केली गेली. अंपायरचा इशारा काय येतोय वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पावसाने आज सकाळपासून बॅटिंग केली. भरपूर पाऊस बरसलाय आणि पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस पडल्यावर खेळण्याची मजा काय औरच आहे. आम्ही कॉमेंट्री करतो पण मैदानामध्ये जो खेळ सुरू असताना तो बघण्यामध्ये एक वेगळा थ्रिल आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. आणखीन एक विकेटचं पतन. खूप चांगली गोलंदाजी मयूर पन्हाळकरला मिळते. पहिली सफलता टीम 18 नवी मुंबई संघाला मिळते. दुसरी सफलता पारचंदन अक्षरशः संघर्षाची लढाई करत तो मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. फलंदाज बाद. कॅप्टन स्वतः आलाय. योगेश भगत ग्यारो वाशी गावचा हा सितारा आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपल्या धुवाधार खेळीने टेनिस बॉल क्रिकेट गाजवणारा खेळाडू. इथे देखील लाईन पाहू शकाल. काही येईल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक जिगरबाज खेळाडू आहे योगेश भगत ग्यारो. नवी मुंबईचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये आपल्या खेळाने सगळ्यांनाच मोहित केला असा एक टॅलेंटेड क्रिकेटर, एक ऑलराऊंडर खेळाडू. आखूड टप्प्याचा बॉल इथे रॅकेट प्रमाणे स्मॅश केलाय. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. धावसंख्येची गती वाढवावी लागेल टीम 1 बुमराह स्ट्रायकर्स टीमला. पण मी कौतुक करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. प्रभाकर निषाद असेल त्याप्रमाणे हर्षन पाटील असेल. इथे देखील वेगवान चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. एकेरी दुहीचं क्रिकेट. मागच्या मॅचच्या तुलनेने या मॅचमध्ये कमी षटकार पाहायला मिळाले. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. 34 34 धावा धाव फलकार लागलेत. बुमराह स्ट्रायकर्स टीमचे संघमालक आदरणीय दीपक बाळाराम पाटील क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. त्यांची देखील आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. एक संघमालक म्हणून भूमिका आहे. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. विकेट कीपर थोडासा फॉर्मलिंग होतोय पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रत्येक बॅटर कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय आणि संघर्ष करताना दिसतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. 35 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 35 धावा.
धीरज भोईर देखील एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. चेंडू जातोय थर्ड मॅन रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. या मॅच मध्ये गरज आहे षटकाराची, गरज आहे चौकाराची. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर लागलेत. पाहूया उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मयूर पन्हाळकरने षटक हाताळलं चौथं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 धावा. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत ज्या पद्धतीने 1-8 या टीमची गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. सुनील पाटील जे संघ मालक आहेत 1-8 टीमचे, या संघामध्ये ओमी कर्णधार म्हणून पाहायला मिळते. मयूर पन्हाळकर असेल, विराज तांडेल असेल, हर्षन पाटील असेल, भावेश नाईक, जितेश राऊत, अजिंक्य लाडो, राकेश, गणेश शिंदे, प्रभाकर निषाद, प्रिन्स सिंग, भावेश कोळी, हेमंत पाटील, गणेश मडवी आणि गिरीश सावंत अशी ही या टीमचा स्क्वॉड पाहायला मिळते. आणि बुमरा स्ट्रायकर्स टीमचा आयकॉन खेळाडू आहेत योगेश भगत कर्णधार, गंगाधर इंगोले, धीरज भोईर, मयुरेश म्हात्रे, सिद्धेश कडू, स्वराज म्हात्रे, अरविंद राणा, हर्षल मडवी, दीपक वैती, प्रीतम पाटील, राहुल कांबळे. षटक क्रमांक 5. तर 5व्या षटकाची सुरुवात होते. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. प्रीतम पाटील, राहुल कांबळे, विनय शर्मा, संकल्प पाटील, पार्थ चंदन आणि कार्तिक तेवर हे बुमरा स्ट्रायकर्स टीमचे स्क्वॉड आपण पाहू शकाल. शेवटच्या 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण करावा लागेल, अटॅक करावा लागेल. इथे देखील ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. लाईन मिस केली. महेंद्र पाटील मॅन फ्रॉम जुगा यावेळी स्क्वेअर कटचा फटका पाहायला सुरे गोलंदाजी. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. अगदी नियंत्रबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. हेमंत पाटील हा तुर्बे गावचा खेळाडू आहे. यावेळेस अगदी ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जाईल. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. हे केले दुहेरीचं क्रिकेट. शांत क्रिकेट म्हणावं लागेल. पाऊस धुवाधार बरसलाय पण धावा देखील बरसाव्या लागतील. धावा देखील उभ्या कराव्या लागतील. 5वं षटक. यावेळेस फटका चांगला आहे. लाजवाब टायमिंग धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय. अखेर संघर्षाची लढाई लढत असताना चेंडू सीमारेषा पार. षटकार अगदी स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. सगळ्याच गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या इनिंग मध्ये. 1-8 हा संघ खेळत असताना यावेळेस फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषे पलीकडे धीरज भोईरच्या बॅट मधून येतोय. अखेरच्या बॉलवर एक मॅसिव्ह हिट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा धाव फलकावर लागलेत. सुपर बॅटिंग. अखेरचं षटक आहे. कमीत कमी 25 ते 26 धावा कराव्या लागतील. 70+ धावा होतील. नक्कीच मजा येईल या मॅच मध्ये. दोन्ही टीम तितक्याच तगड्या आहेत आणि दोन्ही संघामध्ये देखील खूप चांगले खेळाडू पाहायला मिळतील. एक संघर्ष
आणि एक चांगली मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला ह्या खेळाडूचा देखील बोलबाला राहिलाय. ती रबर बॉल क्रीडा स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, अक्षरशः नवी मुंबई नाही तर टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं या खेळाडूने. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने आपल्याला जे कॅप्टनने काम सोपवलंय ते व्यवस्थित करत असताना शफल होणार नाही, लक्षात घ्या. स्ट्राइक रोटेट होणार नाही. इथे देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लगातारचे 3 डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल बॅटरला. योगेश भगत गॅरो. पाऊस पडल्यामुळेच बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये, त्यामुळेच अखेरच्या षटकामध्ये कुठेतरी अडचण येते. पण हेच आहे पावसाळी क्रिकेट. तुम्हाला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक मुवमेंटला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. इथे देखील पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सीमा लगत पोहोचेल आणि अखेर चेंडू जाईल. 157 ऑन अ स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम बुमरा स्ट्रायकर संघ. या इनिंगचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आपल्या 4 बॉल मध्ये इम्पॅक्ट प्लेयर हे देखील तुम्ही मॅच मध्ये घेऊ शकता. यावेळी सडबा बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल की चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करणारा योगेश भगत कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक, एक आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार 6 धावा. पहिल्या इनिंगचा अखेरचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 63 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवर मोठा हिट झाला तर 69 धावा होतील आणि 70 धावांचं टार्गेट होईल. 6 ओव्हरमध्ये 70 धावा, एक फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. कारण की मागच्या मॅच मध्ये जरी 92 धावा चेस झाल्या असतील तरी प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते. चला आणि मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 9 धावा मायनस झाल्या होत्या चॅलेंज ओव्हर मध्ये, कारण की चॅलेंज पूर्ण करू शकले नाही. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून गिरीश सावंत हा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेयरचा इशारा देखील करत असताना 2 खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पाहायला मिळतील. एकच खेळाडू आहे, एकच खेळाडू गिरीश सावंत आला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून. आपण IPL मध्ये इम्पॅक्ट प्लेयर हे फॉर्मॅट पाहिलं. यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमा लगत. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अगदी मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावासाठी चौकार. षटकार नाही मात्र चौकार जरूर आलाय आणि अखेर 6 ओव्हरचा सामना संपलाय. बॅटिंग करत असताना बुमरा स्ट्रायकर्स टीमने उभारल्यात तब्बल 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर बघूया बॅटिंग करत असताना 108 हा संघ कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करेल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. तुम्ही पाहताय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं नगरसेवक चषकचा थरार, पावसाळी क्रिकेटचा घमासान. जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये, ऐकूया आमचे परम मित्र उमेश म्हात्रे सरांना. धन्यवाद. तत्पूर्वी काही सन्मान आमच्या इथे मुख्य व्यासपीठावर केले जातील. वाशी 40+ चे खेळाडू इथे उपस्थित आहेत. हरीशभाई यांचा सन्मान इथे केला जाईल. शहरी 40+ चे ते खजिनदार आहेत 50+ चे, आणि त्यांचा सन्मान हरीशभाई यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर हिरामन पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. वाशीचे प्रसिद्ध खेळाडू, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. आपलेही सहर्ष स्वागत.
चला फिल्डिंग टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. यशवंत भोईर येथे उपस्थित झालेले आहेत. दारावे गावावरून त्यांचाही सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. यशवंत भोईर खास दारावे मधून इथे उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. आपलंही सहर्ष स्वागत. चला वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांचं मी समालोचक उमेश म्हात्रे या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातोय या नवी मुंबईतील दिग्गज खेळाडूंचा जो महासंग्राम अगदी पावसाच्या सरीमध्ये रंगला जातोय. आदरणीय श्री सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. खरं तर मित्रांनो, सूरजदादा पाटील यांचा वाढदिवस उद्या आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम या नगरीमध्ये, या वार्डमध्ये साजरे केले जातील. तर नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहता आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सामना 1-8 नवी मुंबई म्हणजेच विराट कोहली नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये बुमराह स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. खरं तर या टीमच्या नावाबद्दल बरेच प्रेक्षकांना एक छोटासा प्रश्न पडला असेल की अशा टीमची नावं का दिलेली आहेत. मित्रांनो, 29 जून आपल्या भारतासाठी एक सोनेरी दिवस ठरलेला आहे आणि 29 जूनला या वर्षी मात्र भारतीय संघानं दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला आणि जे वर्ल्ड कप जिंकणारे जे शिलेदार आहेत, वर्ल्ड कप जिंकण्याचे जे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ या टीमची नावं इथे अधोरेखित केलेली आहेत. 1-8 म्हणजेच विराट कोहली नवी मुंबई आणि बुमराह स्ट्रायकर्स म्हणजेच जसप्रीत बुमराह ज्यानं अक्षरशः भारतीय टीमला आपलं वर्ल्ड कप जिंकून दिला. 68 धावांचं लक्ष्य आहे. 1-8 नवी मुंबई आणि बुमराह स्ट्रायकर्स या टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 67 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये पार चंदननं 9 बॉलमध्ये 9 धावाचं योगदान दिलं. स्वराज म्हात्रेनं चांगला खेळ केला, चांगलं प्रदर्शन केलं. 11 बॉलमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. धीरज भोईरनं सुद्धा चांगला खेळ केला, 10 बॉलमध्ये 18 धावा केल्या आणि अशा परिस्थितीमध्ये 67 धावा त्यानं उभारल्या आणि 68 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बघूया या 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता टीम 1-8 नवी मुंबई कशा पद्धतीने करेल. कारण 1-8 नवी मुंबई म्हटलं की सुनील पाटील जे संघ मालक आहे, सारसोले गावचे आमचे मित्र, त्यांचा हा संघ मात्र आता धावांचा पाठलाग करेल आणि दीपक बालाराम पाटील जे संघ मालक आहेत बुमराह स्ट्रायकर्स, हा संघ मात्र धावांचं रक्षण आता करण्यासाठी उतरलाय. एकाला रक्षण करायचं आहे, एकाला धावांचा पाठलाग करायचा आहे. हे क्रिकेटमध्ये चालतं आणि क्रिकेटमध्ये होतं मित्रांनो. एक संघ जिंकतो, एक संघ हारतो. ही क्रिकेटची संस्कृती आहे, क्रिकेटचा नियम आहे. जसं निसर्गाचा नियम आपण म्हणतो तसं क्रिकेटचा सुद्धा एक नियम आहे की प्रत्येक मॅचमध्ये एखादा संघ हारला जातो, एखादा संघ जिंकला जातो. परंतु अगदी आपला ज्या भावना आहेत, एक समाधान करा. या क्रिकेटनं आपल्याला समाधान दिलं, या क्रिकेटनं आपल्याला सुख दिलं आहे, क्रिकेटनं आनंद दिलेला आहे आणि या आनंदासाठी, समाधानासाठी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. एक वेगळं प्लॅटफॉर्म. चारी टीम आणि चारी टीमचे खेळाडू आणि त्याचबरोबर कॅप्टन आयकॉन खेळाडू तुमच्यासाठी एनर्जी ड्रिंकची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. गॅटोरेट
तर ते इथे आलेले आहेत, आपल्या त्या कलेक्ट करून घ्या. किशोर मनोहर पाटील यांच्या माध्यमातून त्या एनर्जी ड्रिंक्स तुमच्यासाठी इथे प्रोव्हाइड करण्यात आल्या, त्याच्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. पहिलाच बॉल इथे गंगा इंगोलेचा ऑफसाइड ऑफ स्टंप. अगदी वेगवान गती जास्त होती या बॉलवरती. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि अवंतर स्वरूपानं आता संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 168 करायचे आहेत आणि या 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. ओमी केनी जो दिबा गावचा खेळाडू आहे, एका बाजूला भावेश नाईक ज्याने यंदाचं रबर बॉलचं सीझन अक्षरशः गाजवलाय. चांगला खेळत आलेला आहे. मान्सून ब्लास्टमध्ये काय बॅटिंग केली भावेश नाईकनं, प्रेक्षकांना तल्लीन केलं, मंत्रमुग्ध केलं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. भावेश नाईक मॅन फ्रॉम धारावे या टीमकडून बिलॉंग करतो आणि एका बाजूला दिबा गाव. ओमी केनी आता स्ट्रायकिंग वरती. 68 करायचे आहेत. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात गंगा इंगलेकडून आणि ते पहा चांगला बॉल, गती जास्त आहे, ऑफसाइड ऑफ स्टंप. खरं तर पडल्यानंतर थोडासा शरीरापासून दूर टाकला हा बॉल गंगानं आणि पडल्यानंतर हा बॉल गंगानं टाकला खरा तरी ओमीसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती 22, त्यानंतर डॉट बॉल. ओहो इथे पहा जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे आता पंच सिग्नल करत आहेत वाईट. अंपायर सिग्नल येते वाईट. एक्स्ट्राच्या मदतीनं आतापर्यंत 2 धावा आहेत. बॅटनं आतापर्यंत धावा आल्या नाही आहेत. शरीरापासून दूर गोलंदाजी केली तर गंगाला माहिती आहे समोर दिला तर आपल्याला मार बसेल आणि पूर्ण जाणीव आहे या गोलंदाजाकडे. अगदी तेज तरार गोलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी नामांकित गोलंदाज. ओहो शॉर्ट बॉल हुक करायचा होता परंतु बॅटची लिडिंग एज फाईन लेगला. तिथे क्षेत्ररक्षक खराब झाली. खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमी केनीच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 6 रन. 68 करायचे आहेत या मॅचमध्ये. आदरणीय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. नगरसेवक ट्रॉफी 2024 अगदी लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. ओहो इथे पहा बॅटला स्लाइस करून गेलाय बॉल थर्डमॅन रिजन मध्ये. तिथे योगेश भगत बॉल कलेक्ट करतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. सिंगल मिळते. ओमी केनीला रूम देत नाही. अगदी चांगली गोलंदाजी. वेगावरती स्वार आहे. अगदी गतिमान चेंडू टाकले जात आहेत आणि कुठलाही रूम प्राप्त होत नाही या बॅटरसाठी आणि याच्यासाठी तर जाणला जातो हा गोलंदाज. याची खासियत आहे. त्याची ओळख याच गतीने अख्खं विश्व त्याला ओळखतं. ओहो पुन्हा एकदा पहा टर्न अँड बाउन्स. गतिमान चेंडू. पडल्यानंतर चेंडूनं अतिरिक्त उचली घेतली आणि बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. अगदी सटीक लाईन अँड लेंथ या सर्व गोष्टींचा मिलाप करणारी गोलंदाजी. यावेळेस बा बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर उडवलाय पॉइंटच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. भावेश नाईकला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. षटकारानं पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती रन झाल्या 13 आणि आता चॅलेंजर्स ओव्हर्स ला आता सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये भरपूर काही वेगळे नियम आहेत. चॅलेंजिंग ओव्हर इथे ठेवण्यात आलेले आहे. ठीक. त्याच दरम्यान आपण काही सन्मान करणार आहोत. सारसोळी गावातील मोहन पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्व नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळराम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. आदरणीय अतिथी मान्यवरांचं महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान. कॅमेरामॅन प्लीज इकडे पॅन करा. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2024 सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आणि आलेल्या अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओटो कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
चला तर चॅलेंजिंग ओव्हरसाठी आता आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती स्वराज म्हात्रे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता चॅलेंज असेल बॉलिंग करणाऱ्या टीमच्या समोर. या स्पर्धेमध्ये चॅलेंजिंग ओव्हर 20 धावा करायच्या आहेत. 20 धावा झाल्या नाहीये तर मात्र अर्ध्या धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोअरमधून लेस होतील. स्वराज म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित अष्टपैलू, वन ऑफ द बेस्ट अष्टपैलू खेळाडू, गोटोली गावचा. पहिलाच बॉल ऑन राईटचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओमी केनीन अगदी पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी धावला, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि 2 धावा इथे मिळत असताना ओमी केलेल्या टीमची धावसंख्या आता स्कोअर बरोबर होती 15 धावा. 68 करायचे आहेत या मॅच मध्ये. 68 विन. या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर साठी सुद्धा पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाज इमर्जिंग प्लेयरसाठी स्पोर्ट्स गॉगल इथे ठेवण्यात आलेले आहेत. आमचे पुरस्कर्ते नितीन शशिकांत पाटील जे कोक्षित गावचे आहेत, त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर केतन म्हात्रे जे नेरुल गावचे आहेत, त्यांच्याकडून मात्र इमर्जिंग प्लेयरसाठी एक कॅप आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा कॅप पुरस्कृत केलेले आहे. केतन म्हात्रे नेरुल गाव, मनपूर्वक आभार. जाऊया मॅचकडे. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली, स्वतः बॉलर धावतोय. सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, घेतला नाहीये. भावेश नाईक तयारच नव्हता. त्याला माहिती आहे जोखीम घ्यायची नाही. लक्ष अगदी आपल्या टीमच्या दृष्टी शेपात आहे. 68 करायचे आहेत 6 ओव्हरमध्ये, हे त्यानं जाणलं. त्याच्यासाठी कुठलीही जोखीम घेतली नाहीये. सिंगल वरती समाधान. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 17-17. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली. 13 धावा आल्या होत्या. एकही विकेट गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा तयार. यावेळेस पा चांगला फटका ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. डीप मध्ये काउ कॉर्नर रिजन मध्ये फेक येते. इथे रनआउटची संधी आहे. कलेक्शन खराब झालं. अगोदरच एक्साइट झाला स्वराज म्हात्रे. बॉल पकडण्याच्या अगोदरच एक्साइटमेंट जास्त होती या मोमेंटमला, त्यामुळे कलेक्शन झालं नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. भावेश नाईकच्या बॅटमधून 2 धावा मिळतात आणि 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. ओहो, पडल्यानंतर हात चांगला टप्पा आहे. रनआउटची संधी इथे पहा. पुन्हा एकदा कलेक्शन खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हेच तर क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटची मजा तर वेगळी आहे. व्हाईट बॉलचा इशारा उदय टांडेल सर इशारा करतात आणि बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे 2 + व्हाईट 3 धावा येतात आणि 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 विदाउट लॉस. 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. नवी मुंबई आणि बुमरा स्ट्रायकर्स असा रंगलेला या स्पर्धेतला दुसरा सामना. पहिला सामना भूषण पाटीलच्या आर्मीनं जिंकला. चॅलेंजिंग ओव्हर त्यांच्यासाठी महत्वाची होती आणि त्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 20 पेक्षा जास्त धावा तिथे बनवण्यात आल्या आणि तो प्लस पॉइंट त्या टीमला झालेला आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल किती झालेत? 3. गोलंदाज तयार. ओहो, बॅटची लीडिंग एज घेतली. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. फटके कमी येतात परंतु धावा जास्त येतात. त्याही धावून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओमी केनी जो दिबा गावचा खेळाडू मैदानामध्ये खेळतो, एका बाजूला धारावे गावचा खेळाडू खेळतोय भावेश नाईक. या खेळाडूंना प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे त्याच्या बॉलिंगच्या जोरावरती, त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती. ओहो, फटका चांगला. बॅट मधून स्वीट साऊंड आणि बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. कुणाल दाते सर असले आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याने सांगलं असता. बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्यात गेलाय, सीमा पार. षटकार. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 17 धावा आतापर्यंत झालाय.
आणि शेवटचे एक चेंडू बाकी आहे. 3 धावा काढायच्या. मगाशी परिस्थिती, मगाशी कंडिशन, मागची जशी कंडिशन होती, विशाल शाह फेस करत होता शेवटचा बॉल. बघूया चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कोण प्राप्त करतो यश. ओहो, इथे पहा पडल्यानंतर जास्त उचली घेतली बॉल न. अंपायर काय सिग्नल देत आहेत बघणार आहोत. यस, उदय टांडल सिग्नल करतायत वाईट +1 आणि इथे आणखीन जखमेवरती मीठ सोडलं जातं, ते म्हणजे 1 फॉर दी ओव्हर. ही सुद्धा वॉर्निंग दिली जाते स्वराज म्हात्रे कडून. हा बॉल जर डॉट आला तर फिल्डिंग करणारी टीम सक्सेस होईल चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. आणि या बॉलवरती 1 रन जरी आली तरी सुद्धा 10 रन ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 झालेत आणि धावा झाल्या टोटल 32. चॅलेंजिंग ओव्हर ISPL मध्ये आपण पाहिली मित्रांनो. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये किती मजा आली. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अगदी पाऊस बरसतोय, पावसाच्या सरी कोसळत आहेत श्री गणेश रामलीला क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध लढलं जात आहे. बॅकफुटला जाऊन खबर्सला केला बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमी केनीच्या बॅट मधून आलाय चौकार आणि इथे आता रन झालेले आहेत. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये रन आलेत 23, म्हणजे आता 11 धावा ऍड होतील. 23 + 11 झाल्या 34. आणि आता टीमची धावसंख्या टोटल टोटल 47 धावा झालेल्या आहेत. 47 विदाउट लॉस. अजूनही धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 21. सामना अक्षरशः आता क्लिअर झालाय. चेक. त्याच दरम्यान आपण एक सन्मान करणार आहोत. आदरणीय सेक्टर 6 चे आदरणीय चंद्रकांत बोरके साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करणार मी देवनाथ मडवी यांना विनंती करतोय. कॅप्टन आहेत सारसोळी टीमचे, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चंद्रकांत बोरके साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आज सगळेच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे परम कर्तव्य आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 ला इथे सुरुवात झाली. पहिलाच बॉल ऑफसाइड डॉप स्टंप 22च्या स्वरूपामध्ये सिंगल इथे बीट केलंय मी म्हणेन फलंदाज भावेश नाईकला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 48, म्हणजे अजूनही 23 बॉल आणि करायचे आहेत 20 धावा. 23 बॉल 20 धावांची आवश्यकता. सामना अक्षरशः आता क्लिअर होत चाललाय. बॅकफुटला जाऊन उडवलाय. असे फटके मारणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. अगदी अपिश ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ओमी केनीच्या बॅट मधून पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ओहो, इथे पहा जम्पिंग स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाते. पडल्यानंतर थोडंसं चेंडूने उचली घेतली, बॅटला ब्रश झाला नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवलाय. मागच्या मॅचची सेम कंडिशन. मागच्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सुद्धा 1 रनची 3 धावांची गरज असताना चौकार मारला होता आणि इथे सुद्धा चौकार मारला होता. आणखीन एक डॉट बॉल. चांगली आता गोलंदाजी होते गंगा इंगोळेकडून. टीमची धावसंख्येचा जर विचार केला, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत डबल पाय 54 धावा झालेल्या आहेत. माफ करा. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, कट केला बॉल. सिंगल मात्र कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेशन झालेला आहे आणि आता ते बघूया स्ट्राईक साठी भावेश नाईक दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. नाही घेतली धाव, म्हणजे एकच धाव मिळेल ओमी केनीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 55. पावसाचा वेग वाढलाय. खरं तर मित्रांनो, परवापासून पाऊस सुरू आहे. आषाढी एकादशी होती, त्या दिवशीपासून संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली, अजूनही थांबला नाही आहे. ओहो, चांगला बॉल. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या आता समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 55ला विदाउट लॉस. आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये
धावांची गरज आहे आतापर्यंत 13. 18 बॉल 13 धावांची आवश्यकता. सामना अक्षरशः आता दृष्टिक्षेपात आहे. संघ मालक सुनील पाटील यांच्या मालकीचा संघ धावांचा पाठलाग करतोय आणि त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्यासाठी मी स्काय 11 नवी मुंबई टीमचे कॅप्टन भूषण पाटील आपण टॉससाठी यायचं आहे व्यासपीठावरती. यावेळेस ऑन साईडला फक्त दिशा दिली. 1 रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे, फक्त सिंगल. कारण आता हे लक्ष आहे ना ते अगदी दृष्टिक्षेपात आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर. ओहो, अगदी नटराज मुद्रेनं फिरवला बॉल. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो भावेश नाईकच्या बॅट मधून. काय बरसलाय आज या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये भावेश नाईक. अगदी प्रत्येक बॉलचा अगदी खरपूस समाचार घेतोय आतापर्यंत. भावेश नाईकच्या बॅट मधून जर रन मोजल्या तर 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं तो खेळतो. वैयक्तिक 9 बॉल मध्ये 20 धावा आलेत. चांगली बॅटिंग. 60 धाबा झालेत. 8 रनची गरज आहे. ओहो, बॅकफुटला जाऊन चांगला पुल केलाय. बघूया सक्सेसफुल होईल का. हा झालाय आणि मिड विकेटला ठोकलाय भावेश नाईकनं या स्पर्धेतला षटकार. व्हॉट अ शॉट. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. सामना आता लवकर संपेल. चला, स्काय 11 नवी मुंबई टीमचे कॅप्टन भूषण पाटील आपण टॉससाठी यायचं आहे. ओहो, पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न. खांद्याचा वापर केला होता, फोरामचा वापर केला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या बीट केलाय भावेश नाईकला. इथे धीरज भोईरनं गेल्याच 2 हप्त्यामध्ये कमाल केली. मैदानावर टाकली ती ही रायगडचा टायगर यांच्या विरुद्धामध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा अगदी भीम पराक्रम या धीरज भोईरने केला होता धारावीच्या स्पर्धेमध्ये. उस्मान पटेलच्या विरोधामध्ये काय गोलंदाजी केली होती धीरज भोईरनं. ओहो, उडवलाय. बघूया प्रॉपर टायमिंग झालाय का नाही. इलेव्हेशन कमी प्राप्त झाला आणि तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. 10 गडी राखून हा सामना मात्र जिंकलाय टीम 18 मुंबई. सुनील पाटील यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये विजयी होतोय. वेल प्लेट. अभिनंदन संघ मालकांचं आणि सर्व संघ टीमचं अभिनंदन. चला, टॉस साठी या. SK नवी मुंबई आणि 18 नवी मुंबई. कारण या स्पर्धेतला 3रा सामना आहे. दोन्ही विनर टीम असा सामना आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 18 टीमचा कॅप्टन आणि स्काय 11 टीमचा कॅप्टन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सह्याद्री स्पोर्ट्स कोपरखेडने सतीश सनस कडून मात्र एक ब्रँडेड कॅप दिली जाईल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. आणि या मॅचचा सामनावीर चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 18 नवी मुंबई टीमचा